not more challenging. Kerala is a best example. I am right. Kerala is one of the best example of rural. That is a fill the gap literacy and all. I'm right. And Kerala has taken good initiative for the development of these peoples. Clear. So literacy rate in rural areas is most important. Women empowerment. What is called women empowerment? Kai सांगणार? Which can we say the rural empowerment? Yes, what can you say that? Huh? काय सांगाल? काहीच नाही सांगणार नाही, काहीच नाही मला तुम्ही सांगा. डेव्हलपमेंट ऑफ रुरल शोल्डर टू शोल्डर त्याला आपण तो वुमेन इक्वालिटी. आता महाराष्ट्र सारख्या स्टेट मध्ये आपण खूप राहतो त्यामुळे बऱ्याचपैकी वाटतंय, पण हाथरस सारख्या घटना घडल्यावर कळतो की आपण डेव्हलपमेंट मध्ये खूप मागे आहे. आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया नाहीये हे लक्षात ठेवा. पहिलं महाराष्ट्र म्हणजे एंटायर इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत. But whether you see the Hathras, Unnao are the places there are the gang rapes. So what is showing that empowerment of women? It is a good picture? No, it is very dirty picture. As ज्याला आपण म्हणतो एवढं चांगलं पिक्चर नाहीये. किंवा आर्टिकल 15 बघितलात का मूवी तुम्ही? काय भयानक दाखवलं त्याच्यामध्ये. त्या दोन मुलींनी नका बघू राहू तुम्हाला काय माहिती बघा कधी वेळ भेटला तर. आयुष्यमान खुरानाचा आर्टिकल 15 आहे आणि तो सत्य घटनेवर आहे. तर त्या मूवीची स्टोरी म्हणण्यापेक्षा रियालिटी मध्ये जे झालं ते दाखवलं होतं मूवीमध्ये की दोन मुलींनी एका जमीनदाराकडे काम करत होत्या त्या आणि त्यांनी किती रुपये मागितले ते 5 रुपये जादा मागितले वर्किंग मध्ये. त्यांना 30 रुपीज पर डे काहीतरी 35 रुपये द्या एवढं मागितले. फक्त मागितले म्हणून फक्त. and they are come to the lower categories. त्यांच्यावरती रेप केला गेला आणि त्यांना मारलं नंतर. का तर रेप आणि मारलं का तर त्यांनी रिझन काय दिलं तर जमीनदार लोकांनी तर म्हणजे हे असे नीच जात के लोग हैं जे ऐसे ये पैसे बढ़ा के मांगे तो ये हमारा तो वैल्यू खत्म हो जाएगा ना. व्हाट इज थिंकिंग अनबिलीवेबल. हा इंडिया आपला हा वुमेन एम्पॉवरमेंटचा इंडिया आहे. इट इज नॉट अ इंडिया. इंडिया होऊ शकत नाही. म्हणून मगाशी पर्पजफुली म्हटलंय की इंडिया म्हणजे महाराष्ट्र नाहीये. आपण आपल्याला फुले शाहू आंबेडकरांमुळे स्ट्रगल केल्यामुळे आज आपल्याला काहीतरी दिसतंय महाराष्ट्राचं पिक्चर चांगलं. Enforcement of law and order is most important is there. Rural area developed to that safeguard rights of that socially that we say that what we say that disadvantaged groups to the proper enforcement of the law and order. रुरल एरियामध्ये आपल्याला वाटतं लोक खूप सुखानं आनंदात राहतात. आपण बघतोय ना काय चाललंय आपल्या युपी मध्ये बिहार बोलायलाच नाही. लॉ अँड ऑर्डरचे सगळीकडे प्रश्न आहेत. महाराष्ट्र थोडस खूप चांगलं सुखी म्हणूया आपण. क्लिअर. कोकणात ते लोक त्यातल्या जरा बऱ्यापैकी सुखी आहेत. तर लॉ अँड ऑर्डरचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि तो इम्पॉर्टन्स आहे त्याच्यासाठी. लँड रिफॉर्म ज्याला आपण जमीन सुधारणा कायदा म्हणतो. दॅट इज इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द लँड रिफॉर्म्स. आणि का जरुरी आहेत ते कारण की बऱ्याचशा वेळा त्या लँडच्या मुळे भांडणं होतात. व्हॉट्सअपला एक मेसेज सारखा फिरत असतो बघा. लँड तो बांध नसतो दोघांच्यामधनं असं काढणारे मानसिकतेची लोक असतात किंवा अशा लोकांना एक आपल्या देशाच्या बॉर्डरवरती नेऊन ठेवायला पाहिजे म्हणजे तिथली बॉर्डर पण आपल्याकडे घेतली. राईट. असं बरंच काय काही सांगणारे मेसेजेस येत असतात. आय एम राईट. सो येस दिस इज रिअली इम्पॉर्टन्स. telling here for our development and all that issues where you see here clear you must be importance. This is the land reforms are to avoid that next dates. त्याच्यासाठी हे नेक्स्ट वन इम्पॉर्टन्स इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बरंच बोलून झालंय आपलं. that especially electricity, road, communication,
असतं सगळं इरिगेशन काय असेल रुरल डेव्हलपमेंटसाठी. दिस इज ऑल्सो ऑल आर द इम्पॉर्टन्स फॉर द रुरल डेव्हलपमेंट, विच आर द इम्पॉर्टन्स फॉर द डेव्हलपमेंट. अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट, फार्मिंग आणि अलाइड ऍक्टिव्हिटी याच्यासाठी असणाऱ्या क्रेडिट फॅसिलिटी, मग ते रुरल डेव्हलपमेंटसाठी असणाऱ्या कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा RRB, ज्याला आपण रिजनल रुरल बँक्स, कोऑपरेटिव्ह बँक्स, these are the very important role for the development of rural areas. या सगळ्यांचा रुरल डेव्हलपमेंट मध्ये खूप इम्पॉर्टन्स रोल आहे. These all are the most important role for the rural development in our state. Clear? And most important, eradication of poverty. रुरल मध्ये म्हणलं की खूप सारे आजही पुअर लोक आहेत. याची जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करणं, तर इंडस्ट्रीज, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि किंवा त्यांना क्रेडिट फायनान्स. अगोदरचा टॉपिक काय सांगतो, जर ऍग्रिकल्चर मध्ये वेळोवेळी जर फायनान्स भेटला तर काय होईल, त्यांची डेव्हलपमेंट होईल. सिम्पली दॅट इज सिम्पली डेव्हलपमेंट, राईट. सो इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी, दिस इज आवर मोस्ट इम्पॉर्टंट. हे सुद्धा तितकंच जरुरी आहे, राईट. सो दीज ऑल आर द इम्पॉर्टन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. आर यू अंडरस्टँड दॅट ऑल? समजलेत काय? याच्यावरती काय क्वेरी आहे तुमची? प्लीज सांगा मला. काही प्रॉब्लेम आहे का? आर यू अंडरस्टँड दॅट ऑल? So now we see the next. Agriculture credit in India. Yes, ज्याला आपण म्हणतो रुरल फायनान्स. मला सांगा, आता इम्पॉर्टन्स मधला एक टॉपिक होता, तो महत्वाचा आहे, त्याच्यावरती आता आपण डीप मध्ये फोकस करणार. तुम्हाला कोणता होता सर? हाच तो टॉपिक. कोणता? हा लक्षात राहत नाही ना. अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. आज पुढे आपण एनलार्ज केला, याला आज पुढे घेतला. कशात काय महत्वाचं ते कळलं पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट, तर तोच टॉपिक म्हणजे याला आपण म्हणतो ऍग्रिकल्चर क्रेडिट इन इंडिया. तोच टॉपिक आहे, त्यात इम्पॉर्टन्स आहे. सो नाव यू टेल मी, व्हॉट इज द अवेलेबिलिटी ऑफ रुरल क्रेडिट फॅसिलिटी इन रुरल एरियाज? मला सांगा, रुरल मध्ये लोन फॅसिलिटी कशा असतात, कोण करतं प्रोव्हाइड, माहिती आहे काय? हा माहिती आहे काय? लिटल बिट नॉलेज अबाउट द रुरल्स क्रेडिट फॅसिलिटीज. काहीच नाही म्हणा, तुम्ही सांगा फक्त, आम्हाला काय माहिती नाही. Private money lenders, yes, absolutely right. जे private money lenders, they are the facilitating to the rural finance. Clear? खूप छोटासा टॉपिक आहे हा. It is very important for the rural development, that improvement in the agricultural policies. Yes, bank loan, yeah, cooperative banks, rural credit system, or that rural families have required to the loan and all. Clear? किंवा बऱ्याच वेळा त्यांच्याकडे असणारी ती सेव्हिंग असते, ते सुद्धा ती लोक बऱ्यापैकी वापरत असतात. अँड दे आर द फुलफिल द इट्स फायनान्स नीड, आणि त्यांची जी गरज आहे त्याच्यावरनं ती गरज फुलफिल करतात. क्लिअर? तर मग वेगवेगळ्या बेसिसवरती त्यांना लोनची गरज असते. येस, ऑन माय स्क्रीन, माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला एक ट्री डायग्राम दिसतोय. आता गरज वेगवेगळी त्या त्या टर्म वरती असू शकते, ऑन द बेसिस ऑफ टेन्युअर आणि ऑन द बेसिस ऑफ पर्पज. क्लिअर? टेन्युअर मीन्स ड्युरेशन. क्लिअर? लक्षात येते तुमच्या? दिस इज द बेस ऑफ ड्युरेशन. See here, how is they require that loan for the agriculture as a tenure? Whether you say to here, there is a 3 different tenures to here: short term credit, medium term and long term. ट्री डायग्राम मध्ये बघा फक्त. तर सांगतो एक बाय वन, खूप सोपं आहे याच्यामध्ये.
की ज्यावेळेस शॉर्ट टर्म फायनान्स आहे तर काय कशासाठी दिला जातो, दॅट इज रिक्वायर्ड द शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट्स. पण ते लोन काय म्हणतो आपण अग्रिकल्चर मध्ये क्रॉप लावण्यासाठी जे आहे त्याला फर्टिलायझर्स म्हणतो, किंवा ऍग्रिकल्चरचं काय म्हणतात त्याला प्लानिंग अँड ऑल agriculture works, seeds, there is a require some loan for that. In short, एकच वाक्य लक्षात ठेवा की याच्यामध्ये की ऍग्रिकल्चरच्या प्रोडक्शन घेण्यासाठी शॉर्ट ड्युरेशन साठी लोन लागतं. तुम्हाला सर शॉर्ट ड्युरेशन म्हणजे किती, अप टू 1 इयर, एका वर्षापर्यंत हे लोन. म्हणजे समजा मग ते क्रॉप कोणते असतील, किंवा ज्वार असेल, बाजरा असेल, किंवा कॉटन असेल, किंवा शुगर केन असेल, आय एम राईट. एक वर्षामध्ये ते प्रोडक्शन घेऊन ते लोन सुद्धा त्याला रिपे करता येऊ शकतं. त्याला आपण शॉर्ट टर्म म्हणतो. की वेअर आर द लोन रिक्वायरमेंट इज अप टू 1 इयर. यात म्हणजे महत्वाचं काय, अप टू 1 इयर. क्लिअर. देर इज अ लोन रिक्वायरमेंट इज व्हॉट. इथं लक्षात ठेवा, इथं किती आहे शॉर्ट टर्म मध्ये, इज 1 इयर. माझ्या तुम्ही शेअर स्क्रीनवरती आहात, तुम्ही टॅलेंटेड आहात, मला माहिती आहे. दुसरं आहे मीडियम टर्म लोन्स. What has happened the medium term loans, that a loans period up to 5 years. काय याच्यामध्ये की 5 years पर्यंतच्या ड्युरेशन साठी हे लोन घेतलं जातं. किती मला सांग, ऍग्रिकल्चर मध्ये असे काही प्रोजेक्ट आहेत की दॅट लोन्स रिक्वायर फॉर द 5 years. आता क्वेश्चन तुम्हाला समजला. असे कोणते प्रोजेक्ट असू शकतात ऍग्रिकल्चर मध्ये, देर इज अ लोन रिक्वायरमेंट फॉर द अप टू 5 years. Are you tell me please. There is a requirement for the agriculture up to 5 years. असे काही प्रोजेक्ट आहेत तिथं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं अलाइड ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज. थोडीशी लॉंग टर्म, म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्ष असं, एक ग्रेटर दॅन 1 इयर, मोर अप टू द 5 years असे प्रोजेक्ट. त्याला डेअरी फार्मिंग म्हणूया. आता मोठा प्रोजेक्ट आहे ना तो, राईट. किंवा फिशरी, किंवा पोल्ट्री, किंवा बाईंग कॅटल्स, किंवा ऍग्रिकल्चर मध्ये लागणारे वेगवेगळे प्रोजेक्ट्स. क्लिअर. किंवा ऍग्रिकल्चर मध्ये एखादा काम, क्षेत्र ऐकून आहेत का तुम्ही, क्षेत्र, हा असे प्रोजेक्ट, त्याच्यासाठी लोन कसं लागतं, मीडियम टर्म 5 years. अप टू 5 years they are the taken loans. Clear. Just I told you these types of project done by the agriculture. Out of that, few loans are taken that more than 5 years. Some equipment to the agriculture, मग ते ट्रॅक्टर घ्यायचं असेल, किंवा मॉडर्न ज्याला आपण म्हणतो ग्रीन हाऊस. ऐकलं का तुम्ही कधी, काय ऐकलंच नाही मला, तुम्ही सांगत राहा. आर यू नो द ग्रीन हाऊस. ऐकून आहात बऱ्यापैकी. जरा काय असते ग्रीन हाऊस, माहिती सगळ्यालाच. काय असते ग्रीन हाऊस, हा, व्हॉट इज द ग्रीन हाऊस, बोला. काय असतं माहित नाही मला सर. आणि हे मोर दॅन 5 years, ग्रेटर दॅन 5 years, 5 वर्षापेक्षा, मला 10 वर्षासाठी पण असू शकतं. काय असतं ग्रीन हाऊस मध्ये, त्याचा कलर हा ग्रीन असतो म्हणा सर, राईट. Yes, there is a making a one proper environment for the production. ग्रीन हाऊस मध्ये तशा टाईपचं आपण एक काय म्हणतात वातावरण तयार करतो की जिथं आपण प्रोडक्शन घेऊ शकतो. अंडर दॅट प्लांट we are the making such types of house where we are the producing something plant which is called greenhouse. इथं आपण तशा टाईपचं प्रोडक्शन घेऊ शकतो, त्याला आपण ग्रीन हाऊस घेऊ शकतो. देअर वी कॅन प्रोड्यूस. तर 5 वर्षांपेक्षा, किंवा ट्रॅक्टर असेल, हे मोठे प्रोजेक्ट आहे. इथं तुम्हाला लॉंग टर्म, किंवा आता मध्ये मध्ये बघा ड्रॅगन फूड आले, माहितीये का तुम्हाला. तर असा प्रोजेक्ट करायचा असेल तर खूप मोठं लोन लागतं, मीडियम टर्म पेक्षा जास्त. ड्रॅगन फूड ऐकू ना. तर अशी फार्मिंग करायची असेल तर
तर हे झालं बेसिस. कळलं हे सगळे? एवढं लक्षात ठेवा, डोकं काय लावायची गरज नाही. छोट्या छोट्या वर्कसाठी छोटं लोन आणि मोठे प्रोजेक्ट करायचं असेल तर लोनची ड्युरेशन वाढणार. तुम्हाला तो ड्युरेशन का वाढवायची? तेवढ्या दिवसात पैसे आले पाहिजे ना रिपे करायला, म्हणून त्याला टर्म मध्ये डिवाइड केलं. अरे अंडरस्टँड? एका वर्षामध्ये तुम्ही प्रोडक्शन घेऊ शकता आणि पैसे बँकेला देऊ शकता. मीडियम टर्म का तर त्याला प्रोजेक्ट मोठा येतो की अॅनिमल हजबंडरी आहे, कॅटल किंवा पोल्ट्री आहे, तर ते बांधायला त्याला हाऊस वगैरे त्याच्यापासून पैसे वगैरे याला तयार व्हायला 2-3 वर्ष तरी जातात ना, 5 वर्ष. तुम्ही जेवढं लोन घेतलं ते परत 5 वर्षात पे करू शकता. आणि लॉंग टर्म आता ट्रॅक्टर घेतला किंवा ग्रीन हाऊस घेतला, ते काय 1-2 वर्षात रिटर्न आहेत त्याचे, तर पुढे येतात. ट्रॅक्टर घेतला त्यांनी किंवा काही मशिनरी, आता किती मशीन झाल्यात ऍडव्हान्स, तर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्याच्यात ऍडव्हान्टेज घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे काही लोन, हे झालं टेन्युअर, हे ड्युरेशन बेस झालं. नंतर आहे पर्पज. काही लोन्स काही पर्पज बेस घेतले जातात, त्याला आपण म्हणतो प्रोडक्टिव्ह आणि दुसऱ्या अनप्रोडक्टिव्ह. हे सोपं एकदम, की ज्यानं ऍग्रिकल्चरला हेल्प होते प्रोडक्शनसाठी. बरोबर आहे का? दिस इज कॉल्ड प्रोडक्टिव्ह. आता जे बघितलं तर टेन्युअर, तेच पर्पज म्हणजे काय? पर्पज ऑन दॅट युजिंग दॅट मनी, की जे लोन त्या पर्पज साठीच वापरले गेले, दॅट इज सॉ, काही वेगळं काही नाही. सो दिस इज कॉल्ड प्रोडक्टिव्ह लोन्स. आणि काही वेळेस फार्मरला दुसरं काही असतं का? सोर्स नाहीये काहीच, मग म्हणून तो अवेलेबल लोन कशासाठी वापरतो? त्याच्या नीड फुलफिल करण्यासाठी, ज्याला आपण काय म्हणूया? अनप्रोडक्टिव्ह लोन. त्याचं घरातलं मॅरेज असेल किंवा आपल्या महिन्यात तर 365 दिवस सेलिब्रेशन असतात. बरोबर आहे का? तर त्याला आपण काय म्हणूया? अनप्रोडक्टिव्ह लोन्स. आर यू अंडरस्टँड दॅट ट्री डायग्राम? येस प्लीज रिप्लाय. हे सांगण्यासारखं नाहीच आहे याच्यात. कळलं ना तुम्हाला? म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय? एक लोन घेणं, समजा तुमच्या बुक्स घेतले, तुम्ही एज्युकेशन घेतलं, तर ते प्रोडक्टिव्ह. पण तुम्ही दिवाळीची शॉपिंग केली, पैसे उडवत बसला तिकडे, ते झालं अनप्रोडक्टिव्ह. तर मग प्रोडक्टिव्ह दिवाळी शॉपिंग नाही आहे, ती कशी असेल प्रोडक्टिव्ह? क्लियर? सो दीज आर द एग्रीकल्चरल क्रेडिट इन इंडिया. नेक्स्ट इज एग्रीकल्चर क्रेडिट इन इंडिया. हे ट्री डायग्राम तुम्ही जरा बघून ठेवा आणि स्क्रीनशॉट पण मारून ठेवा. कदाचित मध्ये स्लाइड गेली, आता गेली होती, ते रेकॉर्डिंग गेलं अगोदरच. सायमल्टेनियस रेकॉर्डिंग करत असतो ना मी दुसऱ्या स्क्रीनवरती, ते गेलं दुसऱ्या फॉर्मवरती. हे स्क्रीनशॉट मारून ठेवा. अगोदरच मारलाय का? चालू मध्ये मारत चाल, मला नोट्स काढायला मदत होते याची. अख्खा टॉपिक मी इथं आणून ठेवलाय समोर. आता दुसरा आहे सोर्स ऑफ ऍग्रिकल्चरल क्रेडिट इन इंडिया. की ऍग्रिकल्चर तोच टॉपिक बघतोय, इम्पॉर्टन्स मधला आपण क्रेडिट हा मोठा टॉपिक केला, एवढंच, बाकी काही नाही. आणि हे पण सोपं आहे, अख्खं चॅप्टर इथे संपतं या डायग्राम मध्ये. क्लिअर? तर बघा, ऍग्रिकल्चरला आता आपण वन बाय बघू. ऍग्रिकल्चर लोन प्रोव्हाइड करणारे सोर्सेस, एक आहे नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स हा एक, आणि हा दुसरा कोणता आहे? इन्स्टिट्यूशनल. तुम्हाला असं का सर इन्स्टिट्यूशनल नॉन का? तर तो कंट्रोलेबल नाहीये, म्हणून त्याला नॉन इन्स्टिट्यूशनल. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय टेल यू हिअर? त्याला आपण म्हणतो अनऑर्गनाइज्ड सोर्स ऑफ ऍग्रिकल्चर. क्लिअर? दॅट नॉन इन्स्टिट्यूशनल, दॅट इज रुरल एरियामध्ये आहे, जिथं फार्मर्सला लोन अवेलेबल करून देतात आणि त्याचे काही रूल्स रेग्युलेशन असत नाही. अराउंड 40% ऑफ टोटल क्रेडिट इंडिया स्टील आर टेकन दॅट नॉन इन्स्टिट्यूशन. हा, त्याचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते लोन देताना काही सहज देत नाहीत, त्याच्याकडून डिपॉझिट घेतात, घरातली भांडी असतात. बरोबर आहे का नाही? सम टाइम दे आर द फार्मर्स किंवा कोणी असेल ते तिथं डिपॉझिट ठेवतात आणि ते मग त्याच्याकडनं देतात त्याला लोन्स आणि ते सगळं. क्लिअर? मग असे कोण आहेत? मनी लेंडर्स आहेत. माहितीये का तुम्हाला? सावकार म्हणतो आपण त्यांना. On my screen in diagram there is a सावकार्स आर प्रोव्हाइडिंग सच टाइप्स ऑफ लोन्स, आणि ते चार्ज करताना खूप सारा हाय रेट चार्ज करतात. आणि दुसरे अदर्स कोणते आहेत? मग ट्रेडर्स आहेत, लँडलॉर्ड्स आहेत, कमिशन एजंट आहेत. क्लिअर? किंवा तुमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स तुम्हाला ते लोन्स अवेलेबल करून देतात. त्याच्या अगेन दुसरा ऑर्गनाइज सोर्स, किंवा जो कंट्रोलेबल आहे, किंवा जो आरबीआयच्या गाईडलाईन चालतो, किंवा that general policy on agriculture credit has been one progressive institutional as well, and that aim is what?
providing proper way source to the farmers, and that credit is to the small and marginal farmers providing in India. Clear? Under that category there is some institutional source. लक्षात येते तुमच्या? माझ्या स्क्रीनवरती मी डोकं शांतपणे ठेवून बघत चला. आता इन्स्टिट्यूशन मधले 4 मेन सोर्स आहेत. मेन कोणते त्या अगोदर कळलं पाहिजे. हा 1, हा 2 आणि त्याचे ते सब आहेत. परत हा 3, थर्ड, तुम्ही गोंधळ घाला. परत स्क्रीनशॉट मारत चला. 4 आणि हा आहे 5. म्हणजे तुम्ही गोंधळायला नको. बाकीचे त्याचे ते सब आहे. त्यातला पहिला सोर्स बघू आपण, नाबार्ड. नाबार्ड काय? एक अपेक्स बँक आहे, इन्स्टिट्यूशन आहे, विच आर द प्रोव्हाइडिंग फायनान्स टू ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नाबार्डला काय म्हणायचं तर नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. सोपं आहे. 12 जुलै 1982 ला बँक इंट्रोड्यूस केली. त्यावेळेस फक्त कॅपिटल 100 करोड होतं. स्टेटचं 50% आणि सेंट्रलचं 50% असं करून ते बँक सुरुवात केली होती. दॅट बँक ऑफ दॅट गव्हर्नमेंट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यानं दोघांना टायप करून ती सुरुवात केली होती. ऍग्रिकल्चरला लोन प्रोव्हाइड करणं हा त्याचा मेन पर्पज होता. जर तुम्ही रिसेंट डेटा पाहिलं मोदी गव्हर्नमेंटच्या अंडर 2018 नियर अबाउट समथिंग 11 करोड कमी असू शकतो, 10.5 काहीतरी 11 करोड पर्यंत आहे. एक्झॅक्ट आय डोंट नो. तर ठीक आहे, चांगले पेड अप कॅपिटल वाढलेले, इट्स व्हेरी गुड. अँड ऑल्सो प्रोव्हाइडिंग दॅट फायनान्स. ती डायरेक्ट नाही लोन देत, ती त्यांच्या बँकेला देते आणि बँकेच्या थ्रू ते लोन परत फार्मर कडे पोहोचते. तर असा हा नाबार्डचा रोल आहे इथं. क्लिअर? तर मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. क्लिअर? आणि नाबार्ड लोन प्रोव्हाइड करताना कसं देते ते, दिस इज प्रोव्हाइडिंग बाय द नाबार्ड टू द रोल टू द इट्स बँक्स अँड ऑल. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स. रुरल एरियामध्ये आता आपल्याला ऑलरेडी टर्म बघून झाल्यात ना, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्मची ड्युरेशन सांगा किती आहे? येस प्लीज. शॉर्ट टर्म ड्युरेशन किती रे? विसरले सगळे. येस, 1 इयर. आणि लॉंग टर्म, लॉंग टर्मची किती? येस, व्हेरी गुड, ब्रिलियंट आहात तुम्ही तसे. क्लिअर? तर गोंधळ घालू नका. तर याच्यामध्ये बघा, रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स, ट्री डायग्राम मध्ये फक्त बघत चालायचं. रुरल कोऑपरेटिव्ह क्रेडिट इन्स्टिट्यूशन ज्या लोन प्रोव्हाइड करतात त्या कसं करतात? शॉर्ट टर्म. आणि शॉर्ट टर्म प्रोव्हाइड करताना देयर आर द 3 टायर्स: प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. क्लिअर? असं ते प्रोव्हाइड करतात. याच्यामध्ये परत 3 आहेत. कशामध्ये? शॉर्ट टर्म मध्ये. देयर आर द प्रोव्हाइडिंग टू द लोन्स फॉर देम, और इन दिस वे दे आर द फुलफिल द नीड्स ऑफ ऍग्रिकल्चर. त्याच्यातनं ते ऍग्रिकल्चरचे नीड्स फुलफिल करतात. अबाउट द शॉर्ट टर्म बेसिस, जस्ट आय टोल्ड यू, प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीज, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आणि स्टेट. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे त्याच्यातला, कशातला? डोकं शांत ठेवून बघा. लॉंग टर्म क्रेडिट. आता ड्युरेशन तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आणि याच्यामध्ये लोन ज्यावेळी प्रोव्हाइड केला जातं कसं, तर त्याच्यामध्ये आहे प्रायमरी कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक्स. नावच फक्त मोठी आहेत, एक्सप्लेनेशन काहीच नाही. त्याच्यात लक्षात ठेवा, प्रायमरी कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक. एवढ्या त्याच्या डोक्यात ठेवा. दीज बँक ऑपरेट ऍट द विलेज लेवल. संपलं. ही बँक रुरल लेवलला ऑपरेट केली जाते आणि ती लोन डिस्ट्रीब्यूट करते. क्लिअर? आणि दुसरे आहे त्याच्यातलं, त्याच ट्री डायग्राम मधला सेकंड पार्ट त्याच्यातला, स्टेट कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक. दीज बँक्स ऑपरेट स्टेट लेवल टू द देअर ब्रांचेस इन डिफरंट विलेजेस. तिथं दुसरं जिथं जिथं ते स्टेट लेवलला जिथं जिथं ब्रांचेस आहेत तिथं ती वर्क करते. क्लिअर? सो दिस इज द लॉंग टर्म क्रेडिट इज ऑल्सो कम्प्लीट. प्रायमरी रुरल एरियामध्ये आणि ही स्टेट लेवलला त्याच्यावरती. नंतर हे 1 झाला, 2 झाला. तिसरा बघा आता, सॉरी तिसरा आला ना, कमर्शियल बँक्स. थर्ड आहे कमर्शियल बँक. इज कमर्शियल बँक इज दॅट प्रोव्हाइड रुरल क्रेडिट टू द एस्टॅब्लिशिंग ब्रांचेस इन रुरल एरियाज. ज्या नॅशनलाइज बँक आहेत किंवा काही आज रुरल एरियातल्या बँक आहेत, तर त्या रुरल एरियामध्ये लोन प्रोव्हाइड करतात, ज्याला आपण म्हणतो कमर्शियल बँक्स प्रोव्हाइडिंग टू द रुरल एरियाज. नेक्स्ट वन इज द रिजनल रुरल बँक्स, RRBs म्हणतो आपण. दॅट एस्टॅब्लिशेड इन इंडिया 1976
ही नाबार्डच्या अगोदर होती लक्षात ठेवा तुम्हाला. मग नाबार्ड अपेक्स कसं काय सर? ती नाबार्ड 1982 ला आली पण आणि याचा सेटअप कशासाठी केला? दॅट इज रुरल ओरिएंटेड कमर्शियल बँक्स अँड दिस इज द लो कॉस्ट प्रॉफिट टू द कोऑपरेटिव्ह बट दॅट प्रोफेशनल अँड दॅट इज मोस्ट ऑफ द कलेक्टेड टू द रुरल एरियाज. रुरल एरियाचं डेव्हलपमेंट करणं हाच प्राईम मोटिव्ह याच्यामध्ये त्यांनी ठेवला गेला होता. क्लिअर. नेक्स्ट वन इज दॅट in again my tree diagram regional rural banks and last one is the microfinance institutions. Microfinance institution जे आहेत तुम्ही बघितलं तर इथं that helps the small farmers to the enable the access of them to what we say that borrowers and unfriendly product that the producers and it is very easily provide the loans and all. One more importance here, that NGOs work from that areas that is called non-government organizations and जर तुम्ही आपल्या इंडियामध्ये बघितलं तर आज मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनचा खूप मोठा रोल आहे आणि डेव्हलपमेंट मध्ये खूप पुढे गेलेले आहेत. क्लिअर. अँड दे आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आवर रुरल एरियाज. क्लिअर. तर हा बघायला फक्त ट्री डायग्राम दिसतो बुक्स मध्ये तुमच्या बरंच काय काय दिलेलं तुम्हाला एकदम शॉर्टकट मध्ये ट्री डायग्राम तेवढी लक्षात ठेवा बाकी काहीच नाहीये. तर आपला इथे टॉपिक हा कम्प्लीट झालेला आहे. मला वाटतं आपला फर्स्ट टर्मचा सिलेबस पण कम्प्लीट झालेला आहे. तर आपल्या चॅप्टर मध्ये काय होतं मी थोडंसं रिवाइज करतो. आपल्याकडे वेळ आहे ना 7:30 चालू होतं. तर रुरल डेव्हलपमेंट आपण हा टॉपिक बघतोय. तर त्याच्यामध्ये आपण इंट्रो पाहिलं रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि आपल्या नेशन्स मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे. लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं होतं की याच्यामध्ये येतं ते ऍग्रिकल्चर, एज्युकेशन, विलेज इंडस्ट्रीज अँड ऑल्सो सर्व्हिसेस अंडर कम्स टू द रुरल डेव्हलपमेंट. आय थिंक दॅट ऑल आज आपण डिमो लेक्चर ते याच्यावरच झालं ऑलरेडी मागच्या लेक्चरला झालं होतं. क्लिअर. These already have been discussed here. Rural development means what? These already we focus to the rural development and also identification and scaling up to the that all. This is explained by the report of that IRDJ International Bank आहे त्यांच्याकडनं IRB म्हणतो. रुरल ऑक्युपेशनल स्ट्रक्चर आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये काय येतं की प्रायमरी इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर असं. पण रुरल डेव्हलपमेंट का जरुरी आहे किंवा त्याचे काय इम्पॉर्टन्स आहे इज ऑल्सो वी फोकस्ड इन टुडेज लेक्चर. क्लिअर. ऑल्सो अग्रिकल्चर क्रेडिट इन इंडिया आणि मगाशी आपण जे बघितलं की हे याचा काय इम्पॉर्टन्स आहे अग्रिकल्चर क्रेडिट इन इंडिया. क्लिअर. अँड दिस इज द लास्ट फोकस टू हिअर. त्याच्यामध्ये बघा हे सोर्सेस 1 2 3 4 5 असेच आहेत. सोर्सेस ऑफ वन इज नॉन इन्स्टिट्यूशनल म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे की ऍग्रिकल्चरला फायनान्स करणारे इंडियामधनं हे स्ट्रक्चर आहे आणि याच्या थ्रू आपल्याकडे इंडियाच्या रुरल डेव्हलपमेंटसाठी हा फायनान्स केला जातो. क्लिअर. इन दिस वे they are doing the finance. Clear? Are you understand? Yes. So today now I stop here. Have a nice day. Bye. See you. Take care. Meet in tomorrow lecture same time. Bye bye.